महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। बँकांच्या तुलनेत सहकारी पतसंस्थेचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। सर्वसामान्य लोकांना पतसंस्था आधार वाटत आहेत। पतसंस्था सुरू करणे सोपे आहे, पण ती टिकवणे, निष्ठेने चालवणे, विश्वास निर्माण करणे कठीण आहे। अलिबाग तालुक्यातील यशोधन नागरी सहकारी पतसंस्था पारदर्शक कामामुळे आपली पत राखून आहे। संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, असे कौतुकास्पद उद्गार कमळ नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक गिरीश तुळपुळे यांनी यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना काढलाय। यशोधन पतसंस्थेची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अलिबाग येथील काँग्रेस भवन सभागृहात पार पडली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गिरीश तुळपुळे उपस्थित होते। गिरीश तुळपुळे यांनी पतसंस्था या सर्वाधिक समाजसेवा करणाऱ्या आर्थिक संस्था असल्याचं म्हटलंय। यशोधन पतसंस्थेने ॲडव्होकेट उत्तरा मयेकर आणि स्वाती मयेकर या भगिनींचा केलेल्या सत्काराचं देखील कौतुक केलंय। यशोधन पतसंस्थेच्या मजबूत आर्थिक स्थितीचं कौतुक करताना पारदर्शक सचोटीमुळे अश्रेणी सातत्याने मिळाल्याचं म्हटलंय। यावेळी यशोधन पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर वागळे, उपाध्यक्ष मनसूर सय्यद, सेक्रेटरी पराग पोवळे, संचालक गणेश चांदोरकर, सचिन पितळे, डॉक्टर राजेंद्र चांदोरकर आणि इतर संचालक उपस्थित होते। मयेकर भगिनींना सत्कार स्वाती मुरलीधर मयेकर, ॲडव्होकेट उत्तरा मयेकर या भगिनींनी भर मुसळधार पावसात प्रसूतीतील गर्भवती महिलेची प्राण वाचवल्यात। दोन्ही बहिणींनी धीराने रिक्षात प्रसूती करून बाळतनीला प्राण वाचवलेत। त्याबद्दल यशोधन पतसंस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या सत्काराला उत्तर देताना ॲडव्होकेट उत्तरा मयेकर यांनी आपल्या हातून घडलेल्या समाजसेवेचे आजवर कोणी असं कौतुक केलं नव्हतं, पण यशोधन पतसंस्थेने केल्यामुळे त्यांचा आभार देखील व्यक्त केलाय आणि त्या रात्री घडलेला प्रसंग सविस्तरपणे सांगितलाय। संदीप गोठीवरेकर यांनी अहवाल वाचन केलाय। ॲडव्होकेट राकेश कोसमकर यांनी कायदेशीर सल्लागार म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना पतसंस्थेच्या अडचणीचं कौतुक केलंय। यशोधन पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर वागळे यांनी आपल्या भाषणात पतसंस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला। काम करताना कशी सावधानता बाळगली जाते याची माहिती दिली आहे। 12.5% लाभांश यावेळी त्यांनी जाहीर केलाय। पतसंस्थेत ठेवी वाढत असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। विशेषतः सायबर क्राईम बाबत सावधानता बाळगणे आवश्यक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। या सभेला सभासदांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर होता। सूत्रसंचालन प्राचार्य भावेश्री वाळंज यांनी केलंय। यशोधन नागरी सहकारी पतसंस्थेच्या 22व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचा उत्साह द्विगुणित होता। भरपूर सभासद उपस्थित होते। यावर्षी गेल्या वर्षीप्रमाणेच आम्ही 12.5% लाभांश दिलेला आहे आणि आजच्या सभेला प्रमुख पाहुणे अलिबागमधील सहकार महर्षी गिरीश तुळपुळे हजर होते व त्यांनी संस्थेबद्दल अभ्यासपूर्ण विवेचन केलं व संस्थेच्या कामगिरीबद्दल कौतुक दाखवलं आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्यामुळे आम्हाला खूपच धन्य वाटत आहे आणि यापुढे सुद्धा संस्थेची वाटचाल अशीच यशस्वीपणे राहील अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। यशोधन नागरी सहकारी पतसंस्था ही गेली 22 वर्षे या अलिबाग शहरात काम करते। अत्यंत सचोटीने, पारदर्शक पद्धतीने, प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते संचालक म्हणून लाभल्यामुळे सभासदांना आज सुद्धा 12.5% त्यांनी डिव्हिडंड जाहीर केला, हे कौतुकाचं आहे। सहकारामध्ये अशाच तऱ्हेचे कार्यकर्ते जर असतील तर सहकार हाच सगळ्याला तरणोपाय आहे असं जे म्हटलं जातं ते सत्य जगजाहीर होईल असं मला खात्री आहे। आजच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहकारी संस्थेच्या सभासदांचा जो सहभाग अपेक्षित असतो तो मोठ्या प्रमाणावर सभासदांनी सहभाग दिल्यामुळे ते निश्चितच कौतुकाला पात्र आहेत असा मला विश्वास असतो आणि म्हणून या संस्थेची निश्चितपणे पुढील काळात भरभराट होईल असंही वाटतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.